पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जी उर्वरित रक्कम देणं बाकी आहे त्या प्रस्तावाला सरकारनं मंजुरी दिली आहे। राज्य सरकारकडून तब्बल 663 कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली। सरकारच्या या निर्णयामुळे 10,67,000 शेतकऱ्यांना याचा फायदा होईल। राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या 50 मोठ्या ठळक बातम्या। प्रत्येक बातमी अपडेट शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता नक्की शेवटपर्यंत बघत चला। 32,000 कोटींचे पॅकेज कुठे? भास्कर जाधव यांचा सवाल। शेतकरी प्रश्नावर आक्रमक झाले असून राज्यातील दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे आणि घसरलेले बाजारभाव यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत असताना सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजवर प्रश्न उपस्थित केला आहे। शेतकरी प्रश्नावर सभागृहात गदारोह, विरोधकांचा सभात्याग। सरकारने दिलेले उत्तर म्हणजे शेतकऱ्यांची थट्टाच होय, अशी प्रतिक्रिया वडेट्टीवार यांनी केली। 19 लाख टन सोयाबीन खरेदीचे उद्दिष्ट सरकारचे आहे, अशी माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे। त्यानुसार राज्यामध्ये सोयाबीनची खरेदी होत आहे। कांदा खरेदीचे थकीत पैसे तात्काळ द्या। नाशिकच्या शेतकऱ्यांनी कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे मागणी। शेतकऱ्यांनी नाफेड आणि NCCF कडे विक्री केलेले कांद्याचे पैसे शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी आता होत आहे। इथेनॉल निर्यातीला मिळणार लवकरच परवानगी। केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांची लोकसभेमध्ये माहिती। त्यामुळे राज्यातील साखर उद्योगाला मिळणार चालना। 2 लाख बहुउद्देशीय सहकारी संस्था स्थापन करण्याचे उद्दिष्ट। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर माहोळ यांची राज्यसभेमध्ये माहिती। रक्ताची सिकल सेल तपासणी करून घ्या। शासनामार्फत आरोग्य योजना 11 ते 17 डिसेंबर दरम्यान सिकल सेल जनजागृती सप्ताह राबवण्यात येत आहे। अमृततर्फे मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण। खुल्या व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवकांना राज्य शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन उन्नती मार्फत युवक व युवतींना मोफत ड्रोन प्रशिक्षण देण्यात येत आहे। कमाई रुपयात, खर्च डॉलरमध्ये। रुपयांच्या विक्रमी घसरणीमुळे विमान कंपन्यांचा खर्च वाढला। युरिया खरेदी करताना शेतकऱ्यांची अडवणूक। इतर खाते खरेदी करण्याची विक्रेत्यांकडून होत आहे सक्ती। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये युरियाचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला आहे। ऊसतोड मजुरांना हेल्थ कार्डचे करण्यात आले वाटप। उपचार प्रक्रिया झाली सुलभ। 92,000 मजुरांनी घेतला आरोग्य उपक्रमाचा लाभ। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट। महाराष्ट्रात गारठा झालाय तीव्र। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानामध्ये घसरण झाली असून थंडीचा कडाका वाढला आहे। रासायनिक खतांच्या किमतीमध्ये झाली आणखीन वाढ। रब्बी हंगामातील वापरात येणाऱ्या रासायनिक खताच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने शेतकऱ्यावर पडणार आर्थिक भुर्दंड। राज्यात 604 आपले दवाखाने सुरू होणार। उर्वरित 96 दवाखाने जानेवारी अखेर सुरू होणार। मंत्री आपटीकर यांची माहिती। त्यामुळे राज्यातील नागरिकांना आरोग्याच्या सर्व सुविधा देण्यात येणार आहे। योग्य वेळी लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार, असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केले। कपास किसान ॲपवर 31 डिसेंबरपर्यंत होणार नोंदणी। हमीभावाने कापूस विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना किसान ॲपवर नोंदणी करावी लागणार आहे। 12% पेक्षा अधिक आर्द्रता नसावी कापसाची। सकाळी दाट धुके, शेतात पिकावर धोका वाढला। सध्या कडाक्याची थंडी पडत असल्याकारणाने शेतीवर विपरीत परिणाम होत आहे। तूर पिकावर थंडीमुळे अळी, बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे। जन आरोग्यामध्ये दाढेसह मूक शस्त्रक्रिया होणार मोफत। राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय। 22 नवीन उपचार योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये कापसाच्या दरात वाढ झाली आहे। विविध बाजार समितीमधील कापसाचे असणारे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। रब्बी हंगामातील पीक विमा भरण्याची शेतकऱ्यांना 15 डिसेंबरची ही आहे मुदत। नैसर्गिक आपत्तीपासून आपल्या पिकांना वाचवण्यासाठी गहू, कांदा आणि हरभराची पीक विमा शेतकऱ्यांनी काढून घ्यावी। शेतकरी बनला हायटेक। ऊस उत्पादनासाठी AIचा वापर। ऊसाच्या उत्पादनामध्ये AIचा वापर करून ऊसाचे उत्पादन वाढविण्यात येणार आहे। PM आवास योजनेला तालुक्यामध्ये मिळाली गती। 96% घरकुलांना देण्यात आली मंजुरी। बांगलादेश भारताकडून 1500 टन कांदा खरेदी करणार। त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादकांना दिलासा मिळणार आहे। विशिष्ट चव, वास व औषधी गुणधर्मामुळे भारतीय कांद्याला जागतिक बाजारपेठेमध्ये मागणी आहे।
अनेक जिल्ह्यात मक्याचा भाव थोडी वाढ होताना दिसून येत आहे. विविध बाजार समितीमधील असणारे मक्याचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. सीसीआय वाढवणार कापूस खरेदीची मर्यादा, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा. राज्यात कापसाची कमी उत्पादकता निश्चित केल्यामुळे शेतकऱ्यांना हमीभावाने कापूस विक्री करण्यात अडचणी येत आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना कापूस खरेदीची मर्यादा वाढवण्यात येणार आहे. रब्बी पीक कर्ज वितरण होत आहे संत गतीने. आत्ताच रब्बी हंगाम अर्ध्यात आला असून राज्यामध्ये रब्बी हंगामासाठी आतापर्यंत केवळ 2 लाख शेतकऱ्यांना 4,25,000 कोटी रुपयांचेच पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. अनेक जिल्ह्यात कांद्याच्या भावामध्ये थोडी वाढ होताना दिसून येत आहे. विविध बाजार समितीमधील असणारे कांद्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. हमीभावाने मका खरेदी राज्यात सुरू झाली आहे. मात्र राज्यामध्ये केवळ 55च खरेदी केंद्रांना परवानगी देण्यात आली आहे. 15 डिसेंबरपर्यंत हमीभावाने मका विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचे आवाहन. अर्ली द्राक्षांना रशिया, युरोप, दुबईतून आहे मागणी. नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यामध्ये अर्ली द्राक्ष 155 ते 160 रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहे. अतिवृष्टीमुळे यावर्षी द्राक्ष फळांना बसला फटका. अनेक जिल्ह्यात सोयाबीनच्या आवकेत थोडी वाढ होताना दिसून येत आहे. विविध बाजार समितीमधील आजचे सोयाबीनचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. गोंड खनिजाची अवैध वाहतूक केल्यास वाहनाचा परवाना होणार रद्द. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणांना शासनाने दिले निर्देश. राज्यातील वाळू व इतर गोंड खनिजाचे अनधिकृत उत्खनन, वापर व वाहतूक करणाऱ्यावर निर्बंध टाकण्यात आले आहे. थंड वाऱ्यामुळे अनेक जिल्ह्यात दिवसभर हुडहुडी. नाशिक शहराचा पारा 11.8 अंश सेल्सिअसवर गेला असून थंड वाऱ्याने अजूनही थंडी वातावरण बनत आहे. हरभऱ्याला शेतकऱ्यांची मिळतोय सर्वाधिक पसंती. गव्हाचे क्षेत्रही वाढले असून रब्बी पेरणीला आता वेग आला आहे. सोन्याच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. उत्पादन शुल्क, राज्यकर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या किमतीत दररोज बदलत आहे. 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याला 1,26,920 रुपये इतका दर आहे. राज्यातील 35 गावे स्मार्ट होणार. पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्वावर राज्यातील नागपूर, अमरावती, हिंगोली, पुणे व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील एकूण 75 गावांमध्ये स्मार्ट व इंटेलिजन्स विलेज प्रकल्पाचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला. कामगारांनी योजनेचा लाभ घ्यावा. कामगार कल्याण विभागांतर्गत कामगारांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात येत आहे. मात्र यासाठी कामगारांना ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक. शासकीय सुविधा योजनांचा लाभ घ्यायचा असेल मग हे कार्ड काढा. UDID कार्ड काढणे आता बंधनकारक. केंद्राच्या धर्तीवर राज्य शासनाचा उपक्रम. राज्यातील दिव्यांगांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी हे कार्ड काढणे आवश्यक आहे. भाजी बाजारामध्ये शेतमालाची आवक वाढली. राज्यात थंडीच्या कडाक्यामध्ये बाजारामध्ये फळ आणि भाजीपाल्यांची आवक वाढली आहे. सध्या मेथी, शेपू आणि शेवग्याच्या दरामध्ये झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे. मनरेगात मनासारखं झालं. वैयक्तिक कामाची मर्यादा 2 वरून 7 लाख करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा. प्रलंबित कामे लागणार आता मार्गी. मजुरांच्या हाताला गावातच मिळणार रोजगार. हिवाळ्यात पाणी कमी पिणार तर किडनीचे फिल्टर खराब होणार. या हिवाळ्यामध्ये कमी पाणी पिल्याने मूतखडा व डिहायड्रेशनचा धोका वाढू शकतो. शेतात काय पेरायचं आणि कधी विकायचं शेतकऱ्यांना सर्व सांगणार महाविस्तार AI ॲप. शेतकऱ्यांना सुविधा याद्वारे मिळणार. विविध शासकीय योजनांचा लाभ. शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय ऊस बिल कर्ज खात्यात जमा करू नये. लातूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय ऊसाचे बिल कुठल्याही बँकेच्या कर्ज खात्यावर जमा करू नये अशी मागणी करण्यात येत आहे. सही सिक्के हेलपाटे आता थांबणार. 10वी-12वीचे प्रमाणपत्र ऑनलाईन मिळणार. 10वी-12वीच्या डुप्लिकेट प्रमाणपत्रांना आता विद्यार्थ्यांना ऑनलाईन मिळणार आहे. पेठ तालुक्यामध्ये रेशीम उद्योगाला मिळतोय चालना. 120 शेतकऱ्यांनी केली तुती लागवड. शेतकऱ्यांना तुती लागवड करण्यासाठी अनुदान देण्यात येत आहे. शासकीय सोयाबीन खरेदीमध्ये शेतकरी वैतागले. योग्य ग्रेड मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप. कारण ओलावा आणि कमी दर्जामुळे सोयाबीनची खरेदी करताना शेतकऱ्यांना अडचणी येत आहे. कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठ्यासाठी शेतकऱ्यांचे आज चक्काजाम आंदोलन. रब्बीतील पिकांना दिवसा पाणी पुरवठा करण्यासाठी दिवसा वीज पुरवठा करावे यासाठी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. घरकुलांचे बांधकाम ठप्प. मोफत वाळू धोरण कागदावरच.
घरकुल बांधकाम करण्यासाठी विटा महागली असून वाळूही परवडत नाही, त्यात लोखंडही भाव महाग झाले. पीएम किसान योजनेतून हजारो शेतकरी झालेत बाद. 20व्या व 21व्या हप्त्यानंतर पैसे जमा होणे बंद झाले, कारण ई-केवायसी व आधार लिंकिंग न केल्यामुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहू शकते. 2.5 लाख बांधकाम कामगारांचे कल्याण होणार. बांधकामगारांना 2 लाखापर्यंत मोफत उपचार मिळणार. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मक्याला हमीभावापेक्षा निम्माचा दर मिळत असल्याकारणाने शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडले. आठवडी बाजारामध्ये मक्याला मिळत आहे 1200 ते 1400 रुपयांचा भाव.